ओम नमः शिवाय. महादेवांची ओढ आज आम्हाला घेऊन आली पुण्यातील पाषाण परिसरात असलेल्या राम नदी काठी वसलेल्या सोमेश्वर मंदिरात. हे मंदिर सुमारे 900 वर्ष जुने प्राचीन व स्वयंभू भगवान शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन म्हणजेच 12व्या शतकातील असल्याचे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज पुणे परिसरात असताना केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. मुख्य मंदिरासोबतच येथे गणपती, हनुमान, काळभैरव आणि शनी महाराजांचे देखील मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांत आहे. खूप सुंदर झाडी तिथे पाहायला मिळते. श्रावण महिन्यात इथे खूप सुंदर प्रसन्न वातावरण असते. मंदिराचे बांधकाम जुन्या दगडी पद्धतीचे म्हणजेच हेमाडीपंत शैलीच्या प्रभावाचे असून मुख्य गाभाऱ्यात शिवपिंडी स्थापित आहे. खूप सुंदर कलाकुसर केलेली दिसते. गणपती महाराज तसेच नंदी महाराजही पुढे दिसतात. तसेच मुख्य गाभाऱ्याकडे जाताना कासवाची मूर्ती, तसेच दोन्ही बाजूनी दरवाजे आणि पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूस एक शिवपिंड दिसते. मुख्य गाभाऱ्यात खूप सुंदर शिवलिंग आहे. ते पाहून अगदी मन प्रसन्न होते. सुंदर दर्शन व्हावे म्हणून वरती आरशातही आपल्याला प्रतिबिंब पाहायला मिळते. उजव्या बाजूच्या पिंडीवरती आपण सहज अभिषेक करू शकतो. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर डाव्या बाजूस पुढे गेल्यानंतर आपल्याला भव्य असे नंदी महाराज बघायला मिळतात. तसंच पुढे शंकराची सुद्धा मोठी मूर्ती आहे. हे स्थान आहे जिथे भारतातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांचे लघु प्रतिमा पाहायला मिळतात. हर हर महादेव.